अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपले जे काही जन्मजन्मांतरीचे ऋण, वैर, हत्या यासारखे जे काही दोष आहेत तर ते जाऊन आपले जीवन मुक्तीस मानव योग्य होतो. जीवनामध्ये ज्ञान, यश, कीर्ती, संपत्ती हे तर सर्वांना असायलाच हवंसं वाटत असतं. तर याची प्राप्ती करण्यासाठी सर्व कुटुंब आपलं सुखी समाधानी कसं राहावं आणि आपल्या सर्व कुटुंबासाठी ज्ञान, यश, कीर्ती, संपत्ती, धन याची प्राप्ती कशा प्रकारे होईल आज आपण हे जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत, कोणते यज्ञ करायचे आहेत, तर आज या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, तर कोणता यज्ञ करायचा आहे, तर तो यज्ञ म्हणजे पंचमहायज्ञ. तर ते पंचमहायज्ञ कोणता, तो कसा करायचा, या प्रकारची आज मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा, प्रत्येक माणसाला या 5 प्रकारची ऋणे असतात. म्हणजे जन्माला आल्यानंतर तो जीवात्मा खालील 5 ऋणे कर्ज घेऊन जन्म घेत असतो. घेतलेल्या जन्मातून ह्या 5 ऋणातून मुक्तता करून घ्यायची असते. ही ऋणे कोणती आहेत ते आज आपण जाणून घेऊया. तर बघा, सर्वात पहिला म्हणजे देवऋण, दुसरा पितृऋण, तिसरा ऋषीऋण, चौथा मनुष्यऋण आणि 5वा भूतऋण. या 5 ऋणापासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो. तर तो कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा. बघा, तर हा यज्ञ कुटुंबातील स्त्री असो, पुरुष असो किंवा मुले असो, कोणीही केला तरी चालतो. तर बघा, सर्वात पहिला ऋण म्हणजे देवऋण. आता दररोज सकाळी तुम्हाला काय करायचं आहे की अग्नीला 1 चमचा शुद्ध गाईचं तूप, मग गाईचं असो किंवा म्हशीचं असो, शुद्ध गाईचं तूप जर भेटलं तर अतिउत्तम. काय करायचं आहे, तुम्हाला अग्नीला अर्पण करायचं आहे. जर अग्नी नसेलच तर काय करायचं, छोटा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तूप लावून तुम्हाला तो कागद पेटवून द्यायचा आहे, म्हणजे प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या देवाचं स्मरण करायचं आहे. तर हे झालं देवऋण. त्याचबरोबर ऋषीऋण. दररोज काय करायचं आहे, गाईला 1 घास अन्न घालायचं आहे. बघा, आता बऱ्याच ठिकाणी कसं आहे की गाईला दररोज नैवेद्य चारला जातो. मग गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं मानलं जातं. तर आपल्याकडून दररोज ही सेवा झाली तर खूप चांगलं असणार आहे. तर दररोज तुम्हाला काय करायचं आहे, गाईला नैवेद्य खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर पाणी, वैरण सुद्धा आपल्याला जर करणं झालं तर ते सुद्धा तुम्ही करायचं आहे. तर हे झालं ऋषीयज्ञ. तिसरं म्हणजे पितृयज्ञ. तर काय करायचं आहे, तुम्हाला दररोज दुपारी 12 नंतर 1 घास अन्न कावळ्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. मग तुम्ही ते छतावर ठेवा, तुमच्या पत्र्यावर ठेवा किंवा स्लॅबवर ठेवायचं आहे. त्याचबरोबर मनुष्य ऋण म्हणजे बघा, आता दररोज एक मनुष्यरूपी अतिथी आपल्या घरी जर आला, समजा एखादा अतिथी, एखादा मनुष्य जर आपल्या घरी आला तर आपण काय करतो, त्याला चहा पाणी वगैरे देत असतो. तर कोणीही असो, त्यांना चहा द्या, पाणी द्या, त्यांना खायला अन्न द्या आणि त्यांचं मन तृप्त होईल अशी त्यांना चहा पाणी सर्व काही द्या. किंवा जी काही लहान मुलं आहेत त्यांना गोळ्या, बिस्किटं, चॉकलेटे द्या, जेणेकरून त्यांचं मन तृप्त होऊन आपल्याला ते आशीर्वाद देतील. हे झालं मनुष्य ऋण. त्याचबरोबर 5वा म्हणजे भूत ऋण. दररोज काय करायचं आहे, आता बघा आपल्या घरामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेस भिंतीच्या आजूबाजूला कडेला भिंतीवर मुंग्या असतात, लाल मुंग्या असतात किंवा काळ्या मुंग्या असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जिथं कुठं मुंग्या दिसतील तर त्यांना थोडीशी साखर खाऊ घालायची, म्हणजे साखर ठेवायची आहे. 2-3 थोडीशी साखर त्यांना तिथं ठेवायची आहे, जेणेकरून त्या मुंग्या ती साखर खाऊन जातील. याने आपल्याला या सर्व काही 5 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. तर त्या 5 गोष्टी म्हणजेच पंचमहायज्ञ. तर हा पंचमहायज्ञ अशा पद्धतीने करायचा आहे.
बघायला गेलं तर पंचमहायज्ञ म्हणजे खूप मोठी सेवा आहे, काय की खूप काही मोठा यज्ञ करावा लागतो काय की असं वाटतं. पण नाही, ही तर खूप आपल्याकडून दररोज घडणारी ही सेवा आहे. हे जे काही 5 ऋण सांगितलेले आहेत तर ते आपल्याकडून दररोज घडू शकतात. तर हे जर 5 ऋण आपण दररोज नेहमी केले तर आपल्याला जन्मांजन्मांतरीचे ऋण याचे सर्व दोष जाऊन आपल्या जीवन मुक्तीस मानव योग्य होत असतो. जीवनामध्ये आपल्या यश, कीर्ती, संपत्ती, धन याची प्राप्ती होऊन आपलं कुटुंब सुखी राहत असतं. आता प्रत्येकालाच वाटत असते की आपलं कुटुंब हे सुखी राहावं, आनंदी राहावं. आपल्या घरात धन, संपत्ती, सर्व काही सुख, समाधान सर्व काही असावं वाटत असतं. मग त्याच्यासाठी आपण बऱ्याच साऱ्या सेवा, बऱ्याच साऱ्या खटाटोपी करत असतो. तर मग हा जो पंचमहायज्ञ आहे तर हा प्रत्येकाकडून दररोज घडावा यासाठी काहीही लागणार नाही. या पंचमहायज्ञ करण्यासाठी ह्या सर्व वस्तू आपल्या घरामध्येच उपलब्ध असतात. फक्त आपण मनोभावाने, श्रद्धाने आणि परिपूर्ण एकदम मन घट्ट करून की हे मी दररोज पंचमहायज्ञ करणार आहे म्हणजे आहे असं जर आपण ठरवलं तर आपल्या घरात सुख, समाधान, आनंद सर्व काही हसत खेळत राहील. तर आपल्या या परिवारासाठी आणि आपले काही जे दोष आहेत तर ते नाहीसे व्हावे, जीवनातील कष्ट, दोष, अडचणी नाहीशा व्हाव्या, तर त्याच्यासाठी ह्या सेवा नक्कीच आवर्जून तुम्ही करा. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.